विदर्भातील अकोल्यात भाजपाला आपली गादी कायम राखण्यात यश आलं आहे। अकोला लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू झाल्यानंतर औद्योगिक वसाहत महामंडळाच्या परिसरात हवी तशी गर्दी नव्हती। मात्र पहिल्या फेरीपासून तर दुपारच्या 14व्या फेरीपर्यंत काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील आघाडीवर असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा अर्धा दिवस जल्लोष सुरू होता। तर 15व्या फेरीपासून आघाडी घेत विजयाची माळ गळ्यात पडेपर्यंत भाजपचे अनुप संजय धोत्रे यांचा झंझावात सुरू राहिल्यानं दुपारनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। या निवडणुकीत दोन पाटील आमने सामने उभे असल्यामुळे त्यांच्यातील मतविभाजन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या पथ्यावर पडेल अशी अपेक्षा वंचितला होती। मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला। तर सोशल मीडियावर प्रचंड हिट झालेल्या आणि विजय निश्चित असल्याचं दाखवत असलेल्या डॉक्टर अभय पाटील यांना अनुप संजय धोत्रे यांनी हळूवार धोबी पछाड दिली। मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू झाली। 28 फेऱ्या आणि त्यानंतर बॅलेट पेपरची मतमोजणी झाल्यानंतर विजय उमेदवार म्हणून अनुप धोत्रे यांना घोषित करण्यात आलं। सायंकाळी 7:05 सुमारास मतमोजणी आटोपली। दरम्यान त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर मात्र अनुप धोत्रे यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला।